नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. तंत्रस्नेही या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे ॲसिड प्रॉपर्टीज ऑफ डेटाबेस. तर ॲसिड प्रॉपर्टी समजायच्या आधी आपल्याला ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे समजायला हवं. डेटाबेसमध्ये आपण जे अपडेट, डिलीट, इन्सर्ट करतो, त्या एका छोट्या कामाला आपण ट्रान्झॅक्शन म्हणू शकतो. म्हणजे आता जे काम कुठलाही बदल जो डेटाबेसमध्ये करेल, अपडेट, इन्सर्ट, डिलीट ते ते समजा आपण ते स्टेटमेंट जर आपण एक ट्रान्झॅक्शनच्या ब्लॉकमध्ये टाकलं तर तो एक ट्रान्झॅक्शन ॲज अ कन्सिडर होतो. तर ट्रान्झॅक्शनच्या आधी आणि नंतर सगळं काही व्यवस्थित आहे. जे काही आपण बदल केले ते बरोबर आहेत. हे बघण्याचं जे काम असतं ते ॲसिड प्रॉपर्टीज करतात. तर ॲसिड प्रॉपर्टीज म्हणजे ए म्हणजे ऑटोमेसिटी, सी कन्सिस्टन्सी, आय आयसोलेशन आणि डी ड्युरेबिलिटी. तर आता आपण एक एक बघूया. पहिलं आहे ऑटोमेसिटी. आता ऑटोमेसिटी म्हणजे काय? तर जसं मी तुम्हाला म्हटलं की एका ट्रान्झॅक्शनमध्ये मल्टिपल एसक्यूएल स्टेटमेंट असू शकतात. तर त्या मल्टिपल स्टेटमेंट्सला एकच स्टेटमेंट समजणं हे म्हणजे ऑटोमेसिटी. तर आता यांचा फायदा असा आहे की समजा दोन स्टेटमेंट असतील आणि पहिलं सक्सेस झालं आणि दुसरं फेल झालं, तर पहिलंही फेल व्हायला हवं. तर का? तर हे याचं एक उदाहरण सांगतो मी, की आता माझ्या अकाउंटमध्ये ₹500 आहे, तुमच्या अकाउंटमध्ये ₹300 कन्सिडर करा. मी तुम्हाला ₹100 पाठवतोय. तर पहिलं स्टेटमेंट काय होईल, की माझं अकाउंट बॅलन्स अपडेट होईल. अपडेट अकाउंट बॅलन्स मायनस 100 आणि तुमचं दुसरं अपडेट स्टेटमेंट असेल, की अकाउंट बॅलन्स प्लस 100. आता काय माझं अपडेट झालं, की 500 मायनस 100 400. तुमचं अपडेट झालं 300 प्लस 100 400. बरोबर. पण समजा तुमच्या अपडेटच्या वेळेस ते फेल झालं, तर माझ्या अकाउंटमधनं जे पैसे गेले, जे अपडेट झालं, तेही रिव्हर्ट व्हायला हवं. म्हणून हे ऑटोमॅसिटी इम्पॉर्टंट असतं. दुसरं दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे मराठीत सुसंगता. म्हणजे काय, की ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जे बदल होतील ते सगळीकडे कन्सिस्टंट असावेत. म्हणजे आता परत तेच एक्झाम्पल 500 आणि तुमच्या अकाउंटला 300 म्हणजे किती टोटल झाली 800. आता ट्रान्झॅक्शनच्या आधी दोघांच्या अकाउंटची टोटल होती 800. ट्रान्झॅक्शनच्या नंतर सुद्धा ती 800च असावी. असं नको व्हायला की 500 मायनस 100 होऊन जाईल 400 आणि तिकडे अपडेट होऊन झालं 400 प्लस 300 700 आणि 700. असं नको व्हायला. तर ते जे मेंटेन होतं त्या प्रॉपर्टीचं नाव आहे कन्सिस्टन्सी. नंतर येते आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे एकमेकांपासून वेगळं राहणं. आता कोविडच्या काळात तर तुम्हाला कळलंच असेल की नेमकं आयसोलेट म्हणजे नेमका अर्थ काय. तर आता समजा एका टेबलवर एका वेळी मल्टिपल ट्रान्झॅक्शन होते. म्हणजे आता माझ्या अकाउंटला परत अकाउंटचं एक्झाम्पल घेऊ समजायला सोपं जाईल की माझ्या अकाउंटला तुम्ही मला ₹300 पाठवताय आणि दुसरा एक जण आहे तो मला ₹600 पाठवताय. आता सपोज 500 प्लस 300 म्हणजे काय होणार ₹800. तर हे एक झालंय ट्रान्झॅक्शन. आता तुम्ही परत 600 म्हणजे दुसरा एक जो अकाउंट आहे तो ₹600 पाठवतो. तर 800 प्लस 600 1400 म्हणजे हे एकमेकांपासून वेगवेगळे आहेत दोन्ही ट्रान्झॅक्शन. नाहीतर काय होईल 500 प्लस 300 800 आणि ते अपडेटच होणार नाही आणि 500 प्लस 600 1100 म्हणजे एक कुठले तरी ट्रान्झॅक्शन मिस होईल. म्हणून हे सगळे ट्रान्झॅक्शन जे असतात ते एकमेकांपासून वेगवेगळे असायला आयसोलेट असायला हवे. आणि चौथी जी प्रॉपर्टी आहे ती आहे ड्युरेबिलिटी. ड्युरेबिलिटी म्हणजे काय की एकदा का ट्रान्झॅक्शन कन्फर्म झालं, कमिट झालं की ते तसंच राहायला हवं. मग काही हार्डवेअर फेल्युअर झालं, पॉवर फेल्युअर झालं, काहीही झालं तरी ते ट्रान्झॅक्शन तसंच असायला हवं. त्याला म्हणतात ड्युरेबिलिटी. तर ह्या झाल्या असेल प्रॉपर्टीज. आता परत आपण ट्रान्झॅक्शन बद्दल बोलू की रोलबॅक काय असतं, कमिट काय असतं, ट्रान्झॅक्शन मध्ये मल्टिपल आयसोलेशन लेवल असतात त्या काय असतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे बघू. धन्यवाद. भेटूया पुढल्या भागात. काही कमेंट्स वगैरे असतील तर नक्की कळवा. थँक्यू.